आणि पुन्हा चढायला सुरुवात होते. 7 नंबरचे श्रीलंका प्रतीक वाडकर यांनी आपल्या त्या बाजूने चढवायला सुरुवात करायला बेस्ट टॅकल करतो बेस्ट डिफेंडर या खेळामध्ये धावा केला त्याने प्रतीक वाडकरने गडी बाद केला. यशस्वी करतोय सुगन पाटील बाद क्रीडांगणाच्या बाहेर जाईल. खूप टॅकल क्रीडांगणाच्या बाहेर अँकल होल्ड करणारा खेळाडू क्रीडांगणाच्या बाहेर जातोय. योगेश करमडे प्रथमच येतोय सराईसाठी मध्यंतरानंतर प्रथमच 5 नंबर जे धारण केलेला हा सराईपटू आहे. 2-1-2 अशी पहिली जाते साईला प्रतीक वाडकर आपला कव्हर घेऊन जातोय. एक रायडर योगेश करमडे क्रीडांगणाच्या बाहेर जाईल आणि यावेळी नामुष्के ऑल आउट आणि यावेळी महेश हरशेकरलाही बाद करून अभिजित वेलणकर आपल्या संघाला कमबॅक करण्याचा प्रयत्न केला जातोय. 21-22 गुणांचा होत आहे. 22 गुणांचा साई गजानन संघाने 21 गुणांचा साई सुरेश कांबळेला फ्रंटला बोलवून वॉर्निंग दिली जाईल. 7 नंबर चरण केलेल्या खेळाडूला कबड्डीचे सर्व नियम इथे अंमलात आणले जात आहेत. पण आपली जबाबदारी पूर्णतः व्यवस्थितरित्या पार पाडताना सुरेश कांबळे चढवण्यासाठी साई रत्नाच्या क्रीडांगणामध्ये एक चॅलेंज आहे. साई गजानन संघाला सुरेश कांबळेला पाठ करणं गरजेचं आहे. अजून एका गुणांची आकडे जाते साई गजानन संघाकडे. चांगला कमबॅक म्हणता येईल. चांगला परत या क्रीडांगणामध्ये प्रवेश करतो साई रत्न संघ. 2-1-2 अशी पहिली लावली असताना आपल्या गावामध्ये करायला सुरुवात करायला चांगलं पद्धतीने मोहरा बाद केलाय. 4 नंबर जसं केलं साई रत्न संघाचा तेजस हळदणकर क्रीडांगणाच्या बाजूला प्रतीक वाडकर चढायसाठी 2-1-2 अशी पहिली लावली जाते या सराईपटूला बाद करण्यासाठी. कोणत्याही प्रकारचा पॉईंट ग्राफिक सराईपटून क्रीडांगणामध्ये परत जातोय. 23-21 गुणांचे साई गजानन संघाचे 21 गुण साई रत्न संघाचे 2 गुणांची आघाडी आणि 9 नंबरचे सुधारण केलेला खेळाडू आहे सुजित पाटील या खेळामध्ये प्रवेश करतोय. साकोली क्रीडांगणात असताना चाललेला हा प्रयत्न तो टच करण्याचा प्रयत्न होता. डिफेन्सिव्ह असा पवित्रा घेतोय. चांगल्या पद्धतीने सर्व्हिस लाईन वरती चाललेलं खेळ डाव्या उजव्या बाजूला कोणत्याही प्रकारचं पॉईंट काफी सराई पूर्ण करून खेळामध्ये सराईसाठी 6 नंबर जे सुधारण केलेला खेळाडू प्रणील तोडणकर आपल्या उजव्या बाजूने चढायला सुरुवात करेल. 2-1-2 असं क्षेत्ररक्षण लावलं जातं या सराईपटूला बाद करण्यासाठी. पण तो यावेळी मात्र डिफेन्सिव्ह बॉल घेतो. कोणत्याही चुका स्वीकारत नाहीये. अंतिम क्षणापर्यंत अंतिम वेळेपर्यंत सामना घेऊन जाण्याचा प्रयत्न केला जातोय साई रत्न संघाकडून. सुरेश कांबळे बलवान शक्तिशाली असा हा खेळाडू आहे. आपल्या ताकदीचा आपल्या युक्तीचा आणि आपल्या बहारदार खेळाचं इथे प्रदर्शन करताना 2-2 अशी साखळी लावली जाते या सराईपटूला बाद करण्याचं चॅलेंज येते शैलेश वडगेसाठी या सराईपटूला बाद सुपर वेळ दुधाय वेळ करा किंवा मला अशी वेळ असणार आहे. सामोरे क्रीडांगणात असताना बोलाची संधी उपलब्ध असेल अभिजित वेलणकर क्रीडांगणामध्ये बरोबर चांगला सामना आपण दुसरा सेमी फायनल सामना आणि 2 बलाढ्य संघांमध्ये फाईट पाहतोय. साई गजानन दोन्ही संघांमध्ये जबरदस्त रायडर जबरदस्त टॅकल करणारा खेळाडू असताना आणि चढाईसाठी येतो यावेळी संतोष पेंटर डाव्या उजव्या बाजूला दोन्ही बाजूला चांगली चढाई करताना 2-1-2 अशी कव्हर लावून जाते. एक मोहरा बाद केला जातोय. अभिजित वेलणकर हुकमी रायडर साई रत्न संघाच्या खेळाच्या बाहेर जातोय. संतोष पेटकरचं परफेक्ट टायमिंग मध्ये केलेलं लाईन आणि परफेक्ट लाईन क्रॉस याचा फायदा मिळतोय. अभिजित वेलणकर क्रीडांगणाच्या बाहेर प्रतीक वाडकर चढाईसाठी येतोय. 2-1-2 अशी पहिली लावली जाते या सराईपटूला बाद करण्यासाठी. सराईपटूचा उजवा कॉर्नर योगेश करमडे तो बॅक होल्ड करण्यात जबरदस्त पट येत आहे. तर सराईपटूचा डावा कॉर्नर सुगंध पाटील
पॉईंट घेऊन आपली स्ट्राईक पुढे करून खेळत आहे परत त्याला कशा प्रकारे सूरज कांबळेकडून सूरज कांबळेला यापूर्वी टॅकल करण्यात आलं होतं म्हणजे चॅलेंज स्वीकारलं होतं शैलेश वगैरे आणि त्याची पुनरावृत्ती पुन्हा होते का पाहूया कारण सूरज कांबळे क्रीडांगणाच्या बाहेर गरजेचं आहे साई रत्न संघासाठी परंतु सूरज कांबळे तितकाच माळी असं चढाई बसतोय चांगलं पद्धतीने त्या सूरज कांबळे क्रीडांगणाच्या बाहेर जबरदस्त कामगिरी साई रत्न संघाकडून 6 नंबर स्थान केलेला प्रतीक प्रवीण तोडणकरच्या चढाईसाठी 6 मुले क्रीडा करत असताना 2-2-2 असे क्षेत्ररक्षण लावलं जात आहे उजवा पावणार योगेश कळमेडेकडून आपल्याला पाहिजे तसा खेळ अजून पाहायला मिळत नाही पुन्हा एकदा धावत स्कोर बोर्डकडे लक्ष दिलं आता 24-24 पुढे फलक होतोय सुरत पाटील चढाईसाठी सुगंध पाटील येणाऱ्या चढाईसाठी येतोय 7 खेळाडू मैदानामध्ये साई रत्न संघाचे आणि त्यावेळेला आपण पाहायला मिळतं की लागोपाठच्या 2 चढाईमध्ये 2 वेळा सूरजच्या मैदानाच्या बाहेर लागण्यामध्ये यश मिळालं ते साई रत्न संघाच्या संपूर्ण डिफेन्स आहे यावेळेला मात्र 7 खेळाडूंचा डिफेन्स आहे आणि सुगंध पाटील यावेळेला संघाकडे परतो यावेळेला मात्र एक त्रुटीत काळाचा अवलंब केला जातोय त्या त्रुटीत काळामध्ये या सामन्यामध्ये कशा प्रकारे खेळ करायचा आहे त्याची रणनीती आखली जाते आणि या रणनीतीप्रमाणेच या सामन्याच्या पुढच्या प्रीमियर लीगचा अंतिम दिवस या अंतिम दिवशीचा खरा आपण अनुभवतोय दरम्यान चढाईसाठी अभिजित वेलणकर एक जबरदस्त चढाई करतोय आपल्याला पाहायला मिळतं या संपूर्ण लीग मध्ये जबरदस्त असा सामना आपल्याला पाहायला मिळाला होता अभिजित वेलणकर थर्ड रेट 2 डायरेक्ट साठी आलाय अभिजित वेलणकर हँडटच करण्याचा प्रयत्न होता आपल्या लेफ्ट साईडला रेडी करण्याचा मध्यरक्षक प्रथमेश आंबेकर मैदानाच्या बाहेर जातोय आता मात्र प्रथमेश आंबेकर सुगंध पाटील आणि सूरज कांबळे मैदानाच्या बाहेर असताना संपूर्णतः जबाबदारी घेण्याचा प्रयत्न सुजित पाटील याचा सुजित पाटील 9 नंबर जर्सी बदल केला सुजित पाटील यावेळेला लाईफ केला पाहूया कशा प्रकारे चढाई करतोय जोरदार चढाई करण्याचा प्रयत्न होता 9 नंबर जर्सी बदल केला सुजित यावेळेला मात्र मैदानामध्ये परततोय अजून त्याचे शैलेश वडके सारखा जबरदस्त खेळाडू जो साई रत्न संघाची संपूर्णतः धुरा सांभाळत आपल्या मैदानामध्ये प्रतीक यावेळेला आला होता आणि काय जबरदस्त आपल्याला फायबल पाहायला मिळाला होता संतोष कामगिरी होताना दिसते देखील त्याच्याकडून गोल मिळवला जातोय यावेळेला मात्र इव्हेंटमध्ये गोल मिळवल्यानंतर थर्ड रेटसाठी आलाय 2 रेटसाठी आलाय संतोष पेट कर्मचारी रक्षक पेटी आपल्याला मारण्याचा प्रयत्न होता दुसरा गोकडे गोल चढाई करतोय अभिजित वेलणकर पुन्हा एकदा चढाईसाठी आपल्या संघाची सफलता धुरा सांभाळून अभिजित वेलणकर यावेळेला चढाईसाठी आलाय 1-2-1 असं क्षेत्ररक्षण या चढाईसाठी लावण्यात आलंय यानंतर देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे या स्पर्धेच्या पहिल्या अंतिम सामन्यामध्ये प्रवेश करणारा साई ओम संघाचा रोहन गवरे याच्या आमच्या रत्नागिरीचा निश्चितच जबरदस्त अशी कामगिरी करणारा रोहन गवरे या स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये जाऊन आपल्या संघाला पोहोचवले यावेळेला मात्र 7 नंबर जर्सी परिधान केलेला सगळे बोलतो सूरज कांबळे जो की आपल्याला मैदानामध्ये आला लागोपाठच्या 2 चढायांमध्ये 2 वेळा सूरज कांबळे मैदानाच्या बाहेर गेला होता पुन्हा एकदा सूरज कांबळे आपल्या जखम आजमावण्यासाठी बोनस गुण मिळवण्यामध्ये बघायचा होता सूरज प्रयत्न होता सूरज याला मात्र बोनस गुण मिळत काही मोठं यावेळेला सूरज कांबळे याला आराम करवता आपण मैदानात परतायचं आणि निश्चित सूरज मैदानामध्ये परतला त्याला प्रत्युत्तराच्या चढाईसाठी गेला प्रतीक मारकर यावेळी आपल्याला पाहायला मिळते 1-2-1 क्षेत्ररक्षण महेश हरचेकर सूरज कांबळे तो मध्यरक्षकाच्या भूमिकेमध्ये आहे त्याला साथ देतात दोन्ही कोपरा रक्षक योगेश कळपडे आणि सुजित पाटील मात्र सुनील काळ मागितला जातो या साई प्रीमियर लीग मधला दुसरा सेमीफायनलचा सामना चालू आहे साई गजानन विरुद्ध साई रत्न या 2 संघांच्या दरम्यान या स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये साई ओम संघाला मात्र धडक केली आणि आपल्या तयार होतोय
यावेळेला चढाईसाठी आला आपल्या उजव्या कोपऱ्यामध्ये रिक्षा उलाटतोय आपली रेड व्हॅलिड करतोय आमच्या म्हणजे लाडक्या खेळाडूचा निश्चितच प्रेक्षकांना देखील सगळा खेळ पाहायचा आहे तर सूरज एक शैलेश शिवाडगे अभिजित बेलडकर 6 खेळाडू मैदानामध्ये असताना अभिजित बेलडकर आपल्याला खरोखर पाहायला मिळतोय 27 समांतर गुणांवरती चाललेला हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय अभिजित बेलडकर दरम्यान चढाईसाठी गेले होते या वेळेला डुअर डायरेक्ट साठी गेले अभिजित बेलडकर मध्यरक्षक सूरज याच्याकडून सर आपण आपल्या सामन्यासाठी या समालोचनाची जबाबदारी स्वीकारायची 6 नंबर जशीदार केलेला संतोष पेटकर आपल्या उजव्या बाजूने चढाई करतोय 3-4 मध्ये केला जाते 2-1 अशी पुढे लावली जाते या चढाईपटूला पास करण्यासाठी तिथे सर्विस लाईनवरती चालू प्रणव कोलगे स्वतः करणारा साई रत्न संघाचा 8 नंबर जसीदार केलेला यावेळी साई गजानन संघाच्या क्रीडांगणामध्ये उजवा कॉर्नर योगेश कळमेटे डाव्या बाजूला सुगंध पाटील परफेक्ट 2 चांगले डिफेंडर चांगले टॅकलपटू यावेळी 2 कॉर्नर सांभाळताना प्रणव कोलगे कोणत्या प्रकारचा खेळ करतो पाहूया एका खेळाडूला तरी क्रीडांगणात उपस्थित दोन्ही संघ जसाच तसे उत्तर देत आहेत एक 2 जाते 4 गाडी बलवान असा चढाईपटू अतिशय बहादर कामगिरी करणारा चढाईपटू सुरेश कांबळे पुन्हा एकदा साईरत्न संघाच्या धोका घेत आपली चढाई पूर्ण करून क्रीडांगणामध्ये प्रवेश करतोय प्रतीक वाडकर 7 प्रणित तोडणकर येतोय 6 नंबर संघाला चढाईपटू 2-1 अशी फळी लावली जाते या चढाईपटूला बाद करण्यासाठी मध्यरक्षकाच्या भूमिकेने सुरेश कांबळे आणि महेश हडचिलकर चांगली साखळे चांगलं कव्हर टर्न केलं जातं यावेळी मात्र कोणत्याही धोका स्वीकारत नाही आपल्या संघाचा पण एकाच गुणाची नांग मात्र आगवली जाते दोन्ही संघ डिफेन्सिव्ह थर्ड रेडसाठी येतोय संतोष पेटकर त्या बाजूने चढायला सुरुवात करेल पॉईंट घेऊन परतावं लागणार आहे कोणाची संधी मात्र उपलब्ध नसेल आणि डाव्या बाजूला उजव्या बाजूला दोन्ही बाजूला रॅकेट अशी चढाई केली जाते जलद गतीने टचिंग पॉईंट बनवण्याचा प्रयत्न केला जातोय यश मात्र टच करत नाहीये चांगला प्रयत्न आहे पूर्ण अवधी वापरला जाईल पॉईंट घेऊन परतावं लागणार आहे कोणी अशी चढाई करणार साठी 4 नंबर जसीदार केलेला खेळाडू तेजस हदनकर आपल्या योगेश कळमटे सुगंध पाटील आणि महेश हडचिलकर टॅकलपटू क्रीडांगणाच्या बाहेर यानी जबरदस्त चांगली सुरेश कांबळे द्यायची आहे आपल्या खेळाडूंना क्रीडांगणात उपस्थित करायचे आहे जबाबदारी राहते सुरेश कांबळेवरती 2-1 अशी फळी लावली जाते सुरेश कांबळे टॅकल केला जातोय रायडर हुकमी रायडर क्रीडांगणाच्या बाहेर जाईल 2 गोळे क्रीडांगणात असताना 9 नंबर जसीदार चढाईपटू खेळाडू आणि एक खेळाडू बदली करण्याचा निर्णय साई गजानन संघाने घेतलाय 1 नंबर जसीदार गेला खेळाडू प्रथमेश आंबेकर येतोय आतमध्ये येतोय मोहित आणि एक मोहित 33 ऑल आउट होण्याची नामुष्की आणि साई गजानन संघावरती चांगला कमबॅक साई रत्न संघाकडून शैलेश शिवणकेकडून 1000 कामगिरी आपण पाहतोय 2-1 अशी फळी लावली जाते चांगला डिफेंड करत होते शैलेश शिवणकेकडून परफेक्ट फॉरवर्ड केले जात आहे आणि वारंवार सुरेश कांबळेला टार्गेट केलं जात आहे क्रीडांगणाच्या बाहेर सोडलं जात आहे आणि त्यांना माहिती आहे हुकमी कारण आहे खेळाडू बदली केला जाईल
पुन्हा एकदा 1 नंबर जर्सी धारण केलेला खेळाडू प्रथमेश आणि एक मोहित खेळाडूच्या बाहेर जाईल. त्या चेंजिंग टाइम आउट ओव्हर होते.